तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर NCMC स्मार्ट कार्ड जे NCMC स्मार्ट कार्ड आहे ते 1 एप्रिल 2026 पासून सर्वांनाच अनिवार्य केले असून फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरून सबमिट केला होता, हा फॉर्म कुठे भरायचा हे देखील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तरी देखील मी आता तुम्हाला सांगतो, तुमच्या जवळच्या किंवा तुम्ही ज्या प्रवासी असाल तर तुमच्या एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही तिथून फॉर्म घेऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करून तुम्ही सबमिट करायचा आहे। तिथे तुम्हाला काय फॉर्म पे असेल किंवा तुम्हाला जो कार्डचा रिचार्ज असेल ते देखील भरणे अनिवार्य असून ती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत सक्सेसफुली किंवा मी तुम्हाला एक मेसेज देतो, तसा मेसेज आल्याच्या नंतर हे तुमचे कार्ड चालू झाले किंवा हे तुमच्यापर्यंत कार्ड पोहोचले असे देखील हा मेसेज असून तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमची जर फॉर्म फिलअप करायचा राहिला असेल किंवा या संदर्भात फॉर्म भरून द्यायचा राहिला असेल स्मार्ट कार्ड बद्दल, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे स्मार्ट कार्ड बद्दल फॉर्म भरून द्या। आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्हाला हे सक्सेसफुली किंवा हे कार्ड तुम्हाला अप्लाय झाला असा कोणताही मेसेज आला नसेल तर तुम्ही एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन विचारू शकता। सर्व गोष्टी होतील आणि जे तुमचे कार्ड प्रोसेस जी आहे ती फास्ट होईल आणि त्या तुम्हाला लवकरात लवकर या NCMC स्मार्ट कार्डचा लाभ घेता येऊ शकतो। हे जे कार्ड आहे ह्याच्यासाठी किती रुपये लागतात मागील व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं होतं। त्या कार्डसाठी तुम्हाला 199 रुपये इतके लागणार असून हे कार्ड तुमच्याकडे आल्याच्या नंतर किंवा तुम्ही एसटी महामंडळाच्या डेपोत तुम्ही तुमचे कार्ड घ्यायला गेला असता, पहिल्यांदा जेव्हा तुमचे कार्ड आले असेल तेव्हा तुम्हाला एसटी महामंडळाच्या डेपोमधून फर्स्ट रिचार्ज करावा लागेल किंवा त्यांच्या थ्रू तुम्हाला हाय रिचार्ज करावा लागेल। त्याचबरोबर तुम्हाला हे जे स्मार्ट कार्ड आल्याच्या नंतर 199 रुपये तुम्ही दिले असता तुम्हाला फर्स्ट रिचार्ज हे महामंडळाकडून येणार असून तुम्हाला महामंडळातर्फे हा रिचार्ज तुम्हाला करावा लागणार आहे। त्याचबरोबर महामंडळाचा जो रिचार्ज झाला त्याच्याच नंतर तुम्हाला जो सेकंड रिचार्ज असेल तर तो तुम्हाला तुमचा एक महामंडळाने अधिकृत पोर्टल तयार केले असतात, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही करू शकता। पण त्यासाठी अजून ते पोर्टल तयार झाले नसून शासन लवकरात लवकर महामंडळ एसटी डेपो महामंडळ असेल हे सर्वच तुम्हाला लवकरात लवकर याची अधिकृत पोर्टल लिंक चालू करतील आणि त्याच्याद्वारे तुम्हाला हा रिचार्ज पे करता येणार आहे। तुम्हाला पहिल्यांदाच फक्त हे रिचार्ज जे करायचा आहे तो महामंडळाच्या डेपोमधूनच करावा लागणार आहे, जिथून तुम्ही तुमचा NCMC स्मार्ट कार्ड घेणार आहात। नोंदणी प्रक्रिया सर्वच आग्रहासह चालू असता तुम्ही एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या, फॉर्म फिलअप करून घ्या। त्याच्यानंतर ह्या तुम्हाला स्मार्ट कार्ड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार। ह्यासाठी देखील 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो, त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जावा आणि हे स्मार्ट कार्डचा फॉर्म फिलअप करून 199 रुपयामध्ये तुम्हाला हे स्मार्ट कार्ड यूज करायला मिळू शकते। सर्वांसाठी अनिवार्य केला असता महामंडळामध्ये देखील चालू हे कार्ड तुम्हाला एसटी बसमध्ये, मेट्रोमध्ये, पार्किंगमध्ये आणि मेट्रोमध्ये देखील हे सर्व कार्ड चालणार आहे। तर तुम्ही प्रतीक्षा न करता लवकरच फॉर्म फिलअप करून घ्या। मी तुम्हाला आता काय डॉक्युमेंट सांगणार आहे ते देखील तुमचं असणं गरजेचं आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, सवलतीचा पुरावा आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आयडेंटिटी साईज फोटो एक असणे गरजेचं आहे। कारण ह्या आधी देखील स्मार्ट कार्ड काढले होते पण ते तात्काळ बंद करण्यात आले असून हे नवीन स्मार्ट कार्ड आहे। ह्यामध्ये जास्त फीचर्स असून हे कार्ड सगळीकडेच यूज करता येणार आहे। त्याचबरोबर प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटची देखील सोय केली असून तुम्ही अधिकृत पोर्टलवरती जाऊन देखील ह्याचा रिचार्ज करू शकता।